आणि मॅडमने दिलेला शब्द होता की मी जी डिलिव्हरी करणार आहे मी नॉर्मलच करणार आहे, मी सिझर होऊन देणार नाही. आणि मॅडमने त्यांच्या पद्धतीने जो त्यांचा शब्द दिलेला होता तो मॅडमने पाळला. हॅलो, मी कांचन दीपक सोनवणे. मी किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये किम्स कॉर्डल मदर अँड चाइल्ड युनिटमध्ये प्रणिता संघवी मॅमकडे ट्रीटमेंट चालू केलेली होती. आम्ही 7व्या महिन्यापासून किम्स मानवता हॉस्पिटल येथे डॉक्टर प्रणिता संघवी मॅडम यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट चालू केली. त्या टायमाला कांचनचं वेट खूप गेन होत होतं, परंतु मॅडम आणि त्यांचं जे टीम आहे त्यांनी जे सेमिनार राबवला त्याच्यात त्यांनी टोटली गायनोलॉजिस्ट, पॅडियाट्रिशियन, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, योगा, मेडिटेशन सेमिनार घेतले. त्यामुळे माझ्या वाईफला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. मॅम खूप कोऑपरेटिव्ह करता. ANC सेशन म्हणून आहे, त्याचा भरपूर फायदा नॉर्मल डिलिव्हरीसाठी होतो. त्याच्यामध्ये सर्व एक्सरसाइज, डाएट, परत योगा वगैरे सर्व तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितले जातात आणि प्रॅक्टिस पण करून घेतली जाते. डिलिव्हरीपर्यंत 38 वीक्समध्ये तिची जी डिलिव्हरी झाली त्या टायमाला बाळाचं वेट हे 3.4 kg पर्यंत गेलेलं होतं आणि शरीरातलं पाणी पण तिचं भरपूर प्रमाणात कमी झालं होतं. आणि मॅडमने दिलेला शब्द होता की मी जी डिलिव्हरी करणार आहे मी नॉर्मलच करणार आहे, मी सिझर होऊन देणार नाही. आणि मॅडमने त्यांच्या पद्धतीने जो त्यांचा शब्द दिलेला होता तो मॅडमने पाळला. म्हणजे असं शक्य नाही होत, जे 3 किलोच्या पुढे बाळ जातं त्याला शक्यतो सिझरच करावं लागतं. परंतु जे किम्स मानवता हॉस्पिटलचा जो ग्रुप आहे आणि त्यांची जी टीम वर्क आहे आणि ज्या मॅडम आहे आमच्या ज्या HOD प्रणिता मॅडम, त्यांचे मी खूप खूप आभारी मानतो. आणि त्यांनी आमची डिलिव्हरी नॉर्मल केली आणि आम्हाला खूप अशा चांगल्या प्रकारचे जे सुखसोयी दिल्या. इथल्या जे सिस्टर लोक आहे, सिस्टर झाले, नर्स झाल्या, मावशी, यांनी पण खूप चांगल्या प्रकारे आम्हाला कोऑपरेट केलं आणि अशा प्रकारे किम्स मानवतातून आम्हाला खूप योग्य मार्गदर्शन लाभलं. त्याबद्दल मी सर्व डॉक्टर टीमचे, सर्व किम्स मानवता ग्रुपचे मी माझ्या सोनवणे परिवाराकडून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही विश्वास करून किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊ शकता मॅडमची.